नमस्कार मंडळी. शेळीपालन हा आपण एक जोडधंदा म्हणून किंवा शेतीपूरक असा व्यवसाय म्हणून पाहतो. शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं शेळ्या आणि करडांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. यासाठी मंडळी करडं बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. करडांना मोकळ्या हवेशीर जागेमध्ये ठेवावं. शेळी व्याल्यानंतर ती नवजात करडास स्वतः चाटून स्वच्छ करते. त्यामुळं करडं स्वच्छ होण्याबरोबरच त्यांचं रक्ताभिसरणही वाढतं. मंडळी, जर शेळीने चाटून करडांना स्वच्छ केले नाही तर त्यांचं अंग स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ असं गोणपाट वापरावं. करडाच्या नाकातोंडातील चिकट स्त्राव काढावा, जेणेकरून करडांना श्वास घेणं सोपं जाईल. ब्याल्यानंतर करडांची नाळ 1 ते 1.5 इंच लांब अंतरावर स्वच्छ आणि निर्जंतुक कात्रीनं किंवा ब्लेडनं कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी टिंक्चर आयोडीनचा बोळा ठेवावा, म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभं राहता येईल. मंडळी, जन्मजात करडांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. सुरुवातीला काही काळ ती विकसितही झालेली नसते. त्यामुळं करडांना चीक पाजणं आवश्यक ठरतं. या चिकामध्ये रक्षक प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात आणि अनेक संसर्गजन्य रोगांपासून ती करडांना वाचवतात. चिकामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त जीवनसत्व अचं प्रमाण असतं आणि 3 ते 5 पट जास्त प्रथिनं असतात. याशिवाय त्यामध्ये लोह, तांब, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम ही खनिजंसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. करडं जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच त्यांना चीक पाजणं आवश्यक असतं. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या 10% इतका चीक त्यांना पाजावा. वार पडण्याची वाट न पाहता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडं तयार होतात. करडांना चीक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून 3 ते 4 वेळेस विभागून द्यावा. सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या 10% या प्रमाणात दूध पाजावं. त्यानंतर 1 ते 2 महिने या काळात 10 ते 15% दूध पाजावे. मंडळी, नवजात करडांची काळजी घेताना इतरही काही गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक असतं. यामध्ये वयाच्या 2 ते 2.5 महिन्यात दूध हळूहळू कमी करत पूर्ण बंद करावं आणि करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावं. करडं जसजशी मोठी होत जातात तसे ओल्या आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये वाढ करत जावी. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसूण घास, बरसीम, कडवळ, शेवरी, चवळी इत्यादी चारा, तसंच बोर, अंजन, चिंच, सुबाबूळ, वड, पिंपळ इत्यादीचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा, भुईमुग पाला, हरभरा, तुरीचं काड, भुसा इत्यादी द्यावं. मंडळी, वाढत्या वयातील करडांना चाऱ्याबरोबरच 50 ते 100 ग्रॅम खुराक मिश्रणही द्यावं, जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने होईल. साधारणपणे 2 ते 3 किलो ओली वैरण करडांना द्यावी. त्याचबरोबर अर्धा ते 1 किलो वाळलेली वैरणही द्यावी. तसंच खुराकाचं प्रमाण 250 ते 300 ग्रॅमपर्यंत वाढवावं. खुराकामध्ये मका, ज्वारी, भुईमुग पेंड, गहू कोंडा, खनिज मिश्रण, मीठ आणि जीवनसत्व इत्यादींचा समावेश करावा. त्याचबरोबर मंडळी, करडांना स्वच्छ, मुबलक पिण्याचं पाणी योग्य प्रमाणात द्यावं. अशा प्रकारे नवजात करडांची योग्य काळजी घेतली तर शेळीपालन हा आपला व्यवसाय नक्कीच नफा मिळवून देऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच पुढल्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.